सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा असा हप्ता आजपासून मिळणार आहे। महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे सर्व पात्र महिलांचं लक्ष लागलेलं होतं। एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वी सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आहेत। ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे, किती पैसे जमा झालेत? 3000 रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकी म्हणून। राष्ट्रभरातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली होय। लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यामध्ये आता डीबीटीच्या माध्यमातून एक नाही तर 2 हप्त्याचे 3000 येणार आहेत। बघा आतापर्यंत तुम्हाला जानेवारी पर्यंतचे पैसे भेटले असतील। बघा आता काहींचं म्हणणं आहे की जानेवारीचा पण हप्ता आला नाही, तर बघा तुम्हाला जानेवारीचा पण हप्ता नक्कीच आता मिळणारच आहे। पण बघा हे पैसे वाटप आज कोणत्या जिल्ह्यात होणार, आजच वाटप होणार आहे का उद्या वाटप होईल की दुसरी कोणती तारीख आहे, सर्व आपण बघणार असून आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। पैसे वाटपासाठी मोठी घोषणा सरकारची आता होत असून राज्यभरातील लाखो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात नाही तर करोडो लाखो बहिणींच्या बँक खात्यात जे आहे ते पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन झालेलं आहे। बघा आता 1 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी पात्र असून या सर्व बहिणींच्या बँक खात्यावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये आता जमा होणार आहेत। सर्व माहिती पाहण्यासाठी आता तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की पैसे आज येणार की उद्या येणार, आज रात्रीपासून वाटप होईल की पुढच्या 2-3 तासात वाटप सुरू होणार आहे। सर्व काही माहिती आता देतो। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाचे अपडेट बघायला मिळतील। तर चला पाहूयात। बघा महाराष्ट्रभरातील सर्व लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अखेर आनंदाची बातमी आली। आता तुमच्या बँक खात्यात राज्य सरकारच्या माध्यमातून 3000 रुपये पूर्ण वाटप होणार आहेत। होय तुम्हाला आता फक्त 1 हप्त्याचे नाही तर 2 हप्त्याचे 3000 रुपये दिले जातील, सरकारची घोषणा आहे। आता हे 3000 रुपये सर्वात आधी या 75 लाख बहिणीच्या बँक खात्यात जमा होतील। बघा आता मी तुम्हाला इथे सविस्तर सांगत आहे। बघा हे 75 लाख बहिणीचे आहेत ते या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी हप्ता मिळणार आहे। बघा आता तुम्ही म्हणत असाल फक्त 75 लाख बहिणींच्या बँक खात्यात हप्ता सरकार का देत आहे, तर होय सरकार आता 2 टप्प्यात पैसे देणार आहे। पहिल्या टप्प्यात 75 लाख बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। बघा पण आता या 75 लाख बहिणींच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं तरच तुम्हाला लवकर 2 हप्त्याचे 3000 मिळणार आहेत। जर या 75 लाख बहिणींच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं नाही तर तुम्हाला पैसे हे लवकर मिळणार नाहीत, मग तुम्हाला खूप उशिरा हप्ता मिळू शकतो। पण बघा आता या 75 लाख बहिणींच्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते तुम्हाला पुढे सांगतो। जर सरकारने सांगितलेली ती 2 कामे केली तर तुमचं पण नाव या 75 लाख बहिणींच्या यादीत येईल आणि तुमच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3000 रुपये तर येतील, पण तुम्हाला गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता मिळेल। बघा मग आता तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये आणि इकडे 2 हप्त्याचे 3000 रुपये, टोटल 3830 रुपयांची रक्कम पाहिजे असेल, 3830 रुपये मिळवायचे असेल तर फक्त सरकारने सांगितलेली 2 कामे करा। ती 2 कामे केल्यावर 75 लाख बहिणींच्या यादीत नाव येईल आणि त्या यादीमध्ये नाव आलं की 2 हप्त्याचे 3000 आणि गॅस सिलेंडरचे पण पैसे लगेच तुम्हाला मिळून जातील, कारण की गॅस सिलेंडरची योजना आधीच सुरू आहे। पण आता यावेळेस जास्त लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात गॅस सिलेंडर म्हणजे अन्नपूर्णा योजनेचा लाभ सरकार देणार आहे। वर्षाला 3 गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी 3 हप्ते गॅस सिलेंडरचे 830 रुपयांचे दरवर्षी सरकार देत असतं। हे पैसे आता सगळ्यांना सरकार देणार असून जर तुम्हाला पण मिळवायचे असतील तर सरकारने सांगितलेली 2 कामे करायची आहेत। मग कोणती 2 कामे करायची ती पण सांगतो, म्हणजे तुम्हाला हे पण पैसे मिळतील। 75 लाख बहिणींच्या यादीत तुमचं नाव येईल आणि तुम्हाला 3830 रुपयांची मोठी रक्कम तुमच्या बँक खात्यात भेटून जाईल। मग आता कोणती 2 कामे करायची ती माहिती आपण पुढे बघणारच आहोत। पण पैसे आता सर्वात आधी कोणत्या 17 जिल्ह्यात वाटप सुरू होत आहेत आणि कोणत्या 9 बँकांमध्ये सर्वात आधी जमवणार आहेत ती यादी एकदा आपण बघणार असून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का, आपण ज्या बँकेत खातं खोललं आहे त्या बँकेचं नाव आहे का, हे बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। कारण की जर या 17 जिल्ह्याच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता डायरेक्ट तुम्हाला 3830 रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज येईल। कोणत्याही क्षणी पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। तर
तर चला सर्वात आधी पैसे मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावं बघूयात. बघा आता शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. आता या ठिकाणी बघा लाडक्या बहिणीनं होळीचा सण तुमचा आनंदी आता झालाय असं पण म्हणू शकतो. होळी तर आता झालेली आहे, पण सरकारने आता उशिरा का होईना होळीचं मोठं गिफ्ट म्हणजेच की होळीची मोठी भेट लाडक्या बहिणीसाठी जाहीर केलेली आहे. बघा सरकारने उशिरा का होईना आता मोठं गिफ्ट जाहीर केलेलं असून 2 हप्त्याचे 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण आता इथून पुढे लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. बघा आता आलेल्या माहितीनुसार आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय झाल्याने सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत. बघा आता बऱ्याच लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या का तर त्यांना लाडकी बहिणी योजनेचा हप्ता उशिरा मिळत होता, पण सरकारच्या ही गोष्ट लक्षात आली. सरकारला कळालं की आता या लाडक्या बहिणी नाराज झालेल्या आहेत. मग या नाराज बहिणीला फक्त 1,500 रुपये देऊन चालणार नाही. मग त्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1,500 रुपये द्यायला पाहिजे आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये द्यायला पाहिजे. मग लाडक्या बहिणी नाराज राहणार नाहीत, मग त्यांना दिलासा मिळेल. मग सरकारने आता एकदमच 3,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि यामध्ये डायरेक्ट बहिणीला गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये आता ज्यांना मिळत नव्हते त्यांना पण देऊन टाकू, हे सरकारचा निर्णय असल्यामुळे आता सरकारने सांगितलेली 2 कामे जर तुम्ही केली तर हे 2 हप्त्याचे 3,000 रुपये तर मिळतीलच, पण लगेच तुम्हाला गॅस सिलेंडरचा पण हप्ता लवकरच 830 रुपयांचा मिळून जाईल. मग आता कोणती 2 कामे करायची आहेत जेणेकरून आपलं नाव 75 लाख बहिणींच्या यादीत येईल. बघा जर 75 लाख बहिणींच्या यादीत तुमचं नाव आलं तर फेब्रुवारी आणि मार्चचे 3,000 रुपये मिळतील आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील. ते पण डायरेक्ट 3,830 रुपयांची रक्कम डीबीटीतून मिळेल. तिकडून पैसे पाठवले की 30 मिनिटांमध्ये तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे हे जमा होऊन जातील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला मिळेल. बघा पण ती 2 कामे जर तुम्ही केली नाही, सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्ही केली नाही तर तुम्हाला 2 हप्त्याचे 3,000 भेटणार नाहीत. मग फक्त तुम्हाला 1,500 रुपये हप्त्याची रक्कम मिळू शकते आणि एवढंच नाही तर तुमच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये यायचे नाहीत. मग आता तुम्हाला 2 हप्त्याचे 3,000 आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळवायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे अर्जंट करायची आहेत. ती कामे खूप अवघड नाही आहेत, फक्त तुम्ही कमी 50-60 रुपयामध्ये पण ती कामे करून घेऊ शकता आणि सरकारकडून मोठी रक्कम ह्या हप्त्याची तुम्ही मिळवू शकता. मग कोणती 2 कामे करायची ती माहिती आपण पुढे बघणार आहोत, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. त्यापूर्वी अजून कोणत्या 17 जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या 9 बँकेमध्ये सर्वात आधी पैसे वाटप सुरू होत आहेत त्या जिल्ह्यांची आणि बँकांची लिस्ट एकदा तुम्हाला दाखवतो. आता मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. बघा या ठिकाणी आता मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींनो बघू शकता आता या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे. बघा स्पष्टपणे ते काय सांगण्यात आलेलं आहे, पैसे आज येणार की उद्या येणार अशी प्रतीक्षा बहिणींची होती, पण आता पैसे 100% येणार आहेत. ते पण तुम्हाला डीबीटीतून मिळणार आहेत. बघा 17 जिल्हे कोणते आहेत, नावं जाहीर झालीत, नावं आलेले आहेत. तुम्हाला आता वाचून दाखवतो. जर या 17 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार असून एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. होय आता मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी आलेले असून सर्व लाडक्या बहिणी खुश होणार आहेत आणि ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा आहे. बघा आता या ठिकाणी जिल्हे देखील जाहीर झालेले आहेत. सरकारच्या आलेल्या माहितीनुसार डीबीटीतून पैसे मिळणार आहे. डीबीटी म्हणजे अशी एक मशीन असते, अशी एक डीबीटी प्रक्रिया असते की त्या माध्यमातून पैसे जर पाठवले तर इकडे फक्त 15 ते जास्तीत जास्त 30 मिनिटांमध्ये हे पैसे जमा होत असतात आणि यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा मिळत असतो. बघा आता आलेल्या माहितीनुसार 15 ते 30 मिनिटांमध्ये तिकडून पैसे पाठवल्यावे पैसे लाडक्या बहिणींना डीबीटीच्या माध्यमातून मिळतील आणि ही पूर्ण रक्कम 1000 नाही, 1,500 नाही तर 3,830 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होतील. बघा निर्णय मंजूर केला. गॅस सिलेंडरचे पण 830 रुपयांचा निर्णय मंजूर केलेला आहे आणि इकडे फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे 20वा आणि 21वा हप्ता या आता हे 20व्या आणि 21व्या हप्त्याचे पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात कोणत्या क्षणी आता जमा झाल्याचे मेसेज येणार आहेत. बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार पैसे आज मिळणार की उद्या मिळणार अशी प्रतीक्षा होते, पण आता या ठिकाणी टायमिंग पण जाहीर झालेला आहे. बघा
पैसे वाटपाचा टायमिंग वेळ हा सरकारच्या माध्यमातून पूर्ण जाहीर झालेला आहे। यामुळे आता सर्व बहिणी खुश होतील। आता किती वाजता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार, दुपारी मिळणार की रात्री मिळणार, संध्याकाळी किती वाजल्यापासून पैसे वाटप सुरू होत आहे, रात्री 12 वाजेपर्यंत पैसे वाटप सुरू राहणार आहे का, या सर्व आता जे आहे ती बातमी आपण बघणार आहोत। आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। आता सर्वात आधी कोणत्या 17 जिल्ह्यात पैसे जमा होतील, नेमके कोणते 17 जिल्हे आहेत, तर चला आता त्या जिल्ह्यांची पण तुम्हाला नावं वाचून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही। जर त्या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे हे तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील आणि एक मोठा दिलासा नक्कीच तुम्हाला मिळेल। तर चला या ठिकाणी आता पैसे वाटप होणारे नेमके कोणते 17 जिल्हे आहेत त्यांची नावं आलेली आहेत, त्या जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यामध्ये असेल तर आता 3000 रुपये तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याचे मिळतील आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळतील। पण हे कसे मिळवायचे ते पण सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमचा खूपच मोठा फायदा आता होणार आहे आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक देखील नक्कीच करा। तर चला पाहूयात। तर बघू शकता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार राज्यभरातील सर्व एक ना एक लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा आता मिळणार आहे। पैसे आता कालच जमा झाले अशा बऱ्याच बातम्या तुम्ही ऐकल्या असतील, पण लाडक्या बहिणींनो तसं काही झालेलं नाहीये। खरी बातमी तुम्हाला सांगतो, काल पैसे जमा झालेले नाहीत, 1 रुपया पण काल बहिणीच्या बँक खात्यात आला नाही। एक गोष्ट लक्षात घ्या, खरी बातमी आता तुम्हाला मी देण्याचं काम करत आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर बघा पैसे वाटपाच्या यादीतील कोणते जिल्हे आहेत आता त्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। बघा आता 17 जिल्हे सरकारने 4 विभागातील निवडलेले आहेत। या 4 विभागातील 17 जिल्ह्यात पूर्ण वाटपाचं नियोजन झालेलं आहे। तर चला यादी बघूयात। बघा आता पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला असून धुळे जिल्हा आहे। उत्तर महाराष्ट्रातील हा धुळे जिल्हा असून या ठिकाणी हजारो नाही तर लाखो बहिणीच्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा होणार आहेत। होय, या ठिकाणी डीबीटीला मंजुरी दिलेली आहे। म्हणजे डीबीटी अशी मशीन प्रक्रिया असते, अशी सिस्टम प्रक्रिया असते की त्या माध्यमातून पैसे पाठवल्यावर 35 मिनिटांमध्ये किंवा 30 मिनिटांमध्ये डायरेक्ट पैसे जमा होत असतात। आता तिकडून पैसे पाठवले की लगेच 30 ते 35 मिनिटात धुळे जिल्ह्यातील बहिणीच्या बँक खात्यात 3000 रुपये 2 हप्त्याचे जमा होतील आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये 100% नक्कीच मिळतील। त्यामुळे बहिणींनो काळजी करणं सोडून द्या, चिंता करणं सोडून द्या। तुमच्यासाठी मोठा निर्णय, दिलासा देणारा निर्णय सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालेला आहे। ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची पण बातमी आपण म्हणू शकतो। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता काळजी करत बसायचं नाहीये। बघा आता पैसे वाटप होणारा पुढचा जिल्हा कोणता आहे, तो म्हणजे हिंगोली। बघा आता हिंगोली जिल्ह्यातील हजारो नाही तर या ठिकाणी लाखो बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत। हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुम्हाला 2 हप्त्याचे 3000 रुपये पूर्ण मिळणार असून तुमच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत पूर्ण वाटपाचं नियोजन हे सरकारच्या माध्यमातून दिसून येत आहे आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये या हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता जमा केले जाणार आहेत। यामुळे बहिणींना एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळाला आहे असं पण आपण म्हणू शकतो। बघा एवढंच नाही तर लाडक्या बहिणींनो हिंगोली जिल्ह्यात पण आता डीबीटीतूनच पैसे द्या, मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत। म्हणजे तिकडून पैसे पाठवले की 30 मिनिटाच्या आत हिंगोली जिल्ह्यात पूर्ण पैसे जमा होऊन जातील आणि प्रत्येक बहिणीला एक मोठा नक्कीच दिलासा मिळेल। तर चला आता पुढचे जिल्हे कोणते आहेत आणि पैसे वाटपाचा टायमिंग काय आहे, किती वाजता कोणत्या जिल्ह्यात पैसे येतील, कशा टायमिंग मध्ये पैसे जास्त प्रमाणात वाटप होतील, सर्व काय आता आपण जाणून घेण्याचं काम करणार आहोत। आता राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा लाडक्या बहिणींनो आलेल्या माहितीनुसार आता पैसे वाटपाचा टायमिंग वेळ सर्व काही जाहीर झालेला आहे। होय लाडक्या बहिणींनो या ठिकाणी बघू शकता फेब्रुवारी हप्त्याचे पैसे जेवढे लागणार होते तेवढे मंजूर केलेले आहेत आणि एवढंच नाही तर मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी पण जेवढी रक्कम लागणार होती त्याची पूर्ण तयारी होत आलेली असून टोटल पैसे हे बँक खात्यात जमा होणार आहेत। ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आपण
म्हटलं तरी काय हरकत नाहीये. बघा आता या 17 जिल्ह्यात आणि 9 बँकेत सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत. तर चला नेमकी कोणती पुढची यादी आहे ती यादी दाखवतो. बघा आता तुमचं खातं SBI बँकेत असेल म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल तर तुमच्या खात्यावरती 3,000 रुपयांची रक्कम जमा होईल. हे 3,000 रुपये पूर्ण तुमच्या बँक खात्यावरती मिळतील. एक मोठा दिलासा तुम्हाला सरकारकडून मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा मोठा निर्णय सरकारकडून जाहीर झालेला आहे. यामुळे लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत. जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल तो पण मिळेल, पण आता फेब्रुवारी मार्चचे हे 3,000 रुपये पण एक ना एक बहिणीच्या बँक खात्यात जमा होऊन जातील. तर चला अजून पैसे वाटप कोणत्या बँकेत आधी होणार आहेत तर इकडे बघा यानंतरची बँक आहे ती म्हणजे महाराष्ट्र बँक. बघा आता महाराष्ट्र बँकेतील देखील पूर्ण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत. या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात एक नाही तर 2 हप्त्याचे हे 3,000 रुपये पूर्णपणे दिले जातील आणि एक मोठा दिलासा लाडक्या बहिणींना मिळेल. हे पूर्ण पैसे आम्ही वाटप करत आहोत असं सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे. बघा ही टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल. बघा पहिला मेसेज येईल क्रेडिट युअर अकाउंट 1,500 म्हणून येईल. 100 म्हणजे इकडे बघा 1,500चाच येणार आहे. आता 3,000चा येणार नाही. पण त्यानंतर दुसरा मेसेज येईल तो म्हणजे अजून 1,500 रुपये जमा झाले म्हणजे एक आनंदाचीच बातमी असेल. आता सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे जमा होणार आहेत. बघा आता 1,500 रुपीज असा मेसेज तुम्हाला आला की पूर्णची पूर्ण 1,500 जमा झालेत असं समजू शकता. 3,000 रुपीजचा मेसेज आला की 3,000 रुपये जमा झालेत असं समजू शकता. म्हणजेच की तुम्हाला आता मोबाईल वरती मेसेज येऊन जाईल. लगेच पैसे हे पूर्ण आता वाटप सरकारने जाहीर केलेलंच आहे. ही एक आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हणू शकतो. तर लाडक्या बहिणींनो आता कोणती 2 कामे करावी लागतील तर बघा तुम्हाला गॅस सिलेंडरचा हप्ता मिळवण्यासाठी अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर CSC सेंटरला भेट द्यायची. आपली KYC पूर्ण करायची. आधार कार्ड मोबाईल नंबरची लिंक आहे का, बँक खात्याशी संलग्न आहे का हे तपासा. जर नसेल तर करून घ्या, नाहीतर हप्ता लाडकी बहिणीचा पण मिळायचा नाही. आणि तुम्हाला आता जे आहे ते गॅस सिलेंडर जो पुरुषाच्या नावावरती असेल तो महिलेच्या नावावरती करायचा आहे. आणि जो फॉर्म भरावा लागेल तो तुम्हाला CSC सेंटरवरती सांगितला जाईल. जर पात्र ठरत असाल तर ते तुम्हाला फॉर्म भरायला सांगतील. त्या पद्धतीने फॉर्म भरला की तुमचे जे आहे ते गॅस सिलेंडर योजनेचे पैसे मंजूर होतील आणि ती पण रक्कम मिळेल. आता पुढच्या जे आहे ते काही दिवसामध्ये म्हणजे 3 ते 4 दिवसाच्या फेब्रुवारी महिन्याचे 1,500 जमा होतील असा एक अंदाज सूत्रांकडून बघायला मिळत आहे. ऑफिशियली तारीख सरकारने जाहीर केलेली नाहीये आणि योजना पण बंद होणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. सरकार योजना सुरू ठेवणारच आहे. धन्यवाद.